सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या आता कोल्हापूरपासून जर्नी सुरू झाली आहे. ऑलमोस्ट 6:30 वाजल्यात आणि रूम टूर राहिली होती काल द्यायची. आम्ही हिरा डिलक्स म्हणून ह्याच्यामध्ये राहिलो होतो. कोल्हापूरपासून साधारण 2 किलोमीटर अलीकडं सांगली फाटा आहे, तर तिथं आम्ही राहिलो होतो. रूम मस्त आहे. रूम बघा आता तुम्ही. चांगला मोठा बेड होता. टॉवेल वगैरे दिले होते त्यांनी. आणि तो वॉशरूम चांगला आहे, फ्रेश होते एकदम वॉशरूम. ॲक्च्युली काय झालं माहिती का, रात्री रूम दाखवायला आम्ही आहे ना कपडे आले कपडे धुतली आणि आंघोळ केल्या आणि वाळायला घातली आणि अख्खा वाळायचं सगळं असं पसारा होता. त्याच्यामुळे म्हणलं नको, आपण उद्या सकाळी दाखवूयात, म्हणून आज दाखवते. चला आता माझ्या सायकलवर तर सामान मी म्हणजे सगळं लोड केलेलं आहे. अमृताचंच फक्त आता लोड करायचं राहिलं आहे. सो आता निघूयात फटाफट, नाश्ता करू खालून, कारण पुढे गेलं की मग एवढं लवकर आपल्याला सकाळी सकाळी काहीच चालू नाही भेटणार. सो चला, रेडी? येस, आय एम रेडी. रेडी? येस, आय एम रेडी. चला. काय सांगितलं? शिरा उपीट. हां का? कारण तेच आहे. मस्त आहे, म्हणजे स्पायसी नाही, मस्त आहे. काय खाते, काय मस्त आहे. उपमा. पायनॅपल शिरा नाही खाल्ला का? सकाळ सकाळी गोड चहा गोड लागतो पण. अरे मस्त आहे, मस्त आहे. पायनॅपल शिरा पण मस्त आहे. हे अशी चहा प्यायची मजा आहे ना, मी शब्दात नाही सांगू शकत. हा 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 हा, डायरेक्ट थेट आत्म्यापर्यंत स्पर्श करतो असा चहा. तृप्त. Thank you. Love you. तर मित्रांनो, आता 12:15 झालेत. नेमकं काय झालं, तवंडी घाट क्रॉस केला आणि आम्ही जिथं नेहमी थांबतो गोवा वेस्टचं इथं, म्हणजे एक वेळा एकदाच राहिलो होतो आम्ही सायकलिंगच्या वेळेला. नेमकं ते हॉटेल पाडायला घेतलं आहे, म्हणजे लिटरली काहीच राहिलेलं नाही आहे. आणि आमचा पचका झाला. आणि नेमकं आता तिथं ते एकच हॉटेल होतं आणि आता आहे संकेश्वरला. तर आता आम्ही चाललो आहे संकेश्वरला. म्हणजे साधारण आम्ही त्या हॉटेलपासून पण एक 10-12 किलोमीटर आलो आहे.
आणि इतके डायव्हर्जन आहेत ना, बाप रे बाप. आणि समोर तुम्ही बघताय ना की 2च लेन चालू आहेत, तर खूप जवळ येतात. म्हणून आम्ही शक्यतो आहे ना बायपास खाली जो रोड आहे ना तिकडून जातोय. तर चला आता डायरेक्ट हॉटेलमध्ये भेटूयात, कारण एवढं ऊन वाढलंय ना, बाप रे बाप. चला. वर्ल्ड कप में पेस गेंदबाज अगर 5वें स्टंप पे डालेंगे तो बड़े चौके वहां पर मिलने वाले हैं. कसं जेवण? छोड़ते नहीं है. मस्त आहे. हा, तर मित्रांनो आम्ही 1:30 वाजता संकेश्वरमध्ये आलो. ॲक्च्युली अचानक भयानक आलो संकेश्वरला, काहीच प्लॅन नव्हता. कारण जिथं आम्ही ते गोव्याचं तुम्हाला सांगितलं ना मी, ते हॉटेल लिटरली पाडायला घेतलं आहे. रोड वाइंडिंगचं काम चालू आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट संकेश्वरला आलो. शोधला तर गुगलवर, काय करणार, इलाज नाही इमर्जन्सीला. सो आता संकेश्वर नंतर बेलगावीलाच जाऊ आपण. नको का धाव करायला. उद्या पण जरा दुपारपर्यंत धारवाड चालू. खूप लांब आहे तिथून आणि मध्ये आधी काहीच नाही, आपण बघितलेलं. सो आणि पुढे आहे ना त्याच्यानंतर मग परत 80-90 किलोमीटर काहीच नाही. आणि मग तेवढं होणार नाही आम्हाला, ते 130-140 किलोमीटर खूप आहे ऊन. केलं पण असतं. थंडी तेवढी पाहिजे होती, पण ऊन खूप जास्त आहे. आणि आज ज्याच्यासाठी आलो आहे ना, तर मॅच चालू झाली आहे. त्यांनी मॅच आता लावून दिली आहे बघा. जस्ट चालू, जस्ट. आणि विशेष म्हणजे इंडियाची बॅटिंग आहे. चला आता मॅच बघू. आणि चाललाय आमचा प्लॅन की मंदिरात दर्शनाला जायचं. तर बघू कसं काय होतंय. आमच्यामध्ये तेवढी एनर्जी आहे असेल तर मग जाऊ थोड्या वेळाने. ॲक्च्युली तिची आंघोळ झाली आहे, माझीच राहिली आंघोळ. चला.